हॉटेलमध्ये एक भव्य पार्टी चालू होती, जिथे अनेक करोडपती वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत होते. त्यापैकी अर्धे पदार्थ ते उष्टी करून टाकून देत होते. त्याच क्षणी हॉटेलच्या एका वेटरला बाहेर भुकेने रडत असलेला एक मुलगा दिसला. वेटरने हॉटेल मालकाच्या न कळत मुलाला गुपचूप जेवण दिले. पण मालकाने ते कॅमेऱ्यात पाहिले आणि वेटरचा संपूर्ण महिन्याचा पगार कापून घेतला. दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या गाड्या हॉटेलच्या बाहेर आल्या. इन्स्पेक्टरने वेटरला नमस्कार केला आणि सांगितले की काल त्या मुलाला जेवण दिले होते ना, तो काही साधा मुलगा नव्हता, कारण तो या शहराच्या सगळ्यात मोठ्या. माझं नाव हेमंत आहे. मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये वेटर होतो. या हॉटेलचा जो मालक आहे तो खूप कडक होता. जर आम्ही एक दिवस ही सुट्टी घेतली तर तो आमचा पगार कापून घेत असे. आमची परिस्थिती, मग ती आजार असो किंवा अपघात, त्याच्यासाठी काही अर्थहीन होती. सगळं काही फक्त एक निमित्त होतं. माझ्या घरची परिस्थिती अशी होती की कदाचित मी कामाला जायला नको होतं. माझ्या घरात फक्त 2च महिला होत्या. त्या दोघीही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती होत्या आणि माझ्या जगण्याचं कारण होत्या. आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे दोघीही आजारी होत्या. माझी आई बेडवर पडली होती. तिचं शरीर खूप कमकुवत होतं. ती अशक्त झाली होती. तिला नीट श्वास घेता येत नव्हता. ती अनेकदा रात्री खोकल्याने उठायची आणि मी तिच्या जवळ बसायचो. माझ्या पत्नीची प्रकृती खालावत चालली होती. तिला अनेकदा ताप यायचा. ती पोटदुखी, डोकेदुखी आणि इतर वेळी तक्रार करायची. ती घरकामही पूर्णपणे सांभाळू शकत नव्हती. पण मला अडचणी येऊ नये म्हणून ती नेहमीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करायची. खरं तर आमचे घर एका घाणेरड्या भागात होते. रस्ते खूप अरुंद होते आणि गटारे तुडुंब भरून वाहत होते. जवळच एक रिकामा भूखंड होता आणि लोकांनी तिथे खूप कचरा टाकला होता, ज्यामुळे ते रोगांचे प्रजनन स्थळ बनला होता. घाणीची दुर्गंधी सतत पसरत होती. घरात सतत माशा आणि डासांचा थवा असायचा. त्यामुळे माझे घर अजिबातच थांबावेसे वाटत नव्हते. दुर्गंधी आणि घाणीमुळे कोणी ना कोणी नेहमीच आजारी पडायचे. कधी कधी माझी आई आजारी पडायची, कधी माझ्या पत्नीची तब्येत बिघडायची आणि मी शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहायचो. त्यांना या घरातून चांगल्या घरात हलवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझा पगार कमी होता. किराणा सामान, औषधे आणि भाडे या सर्व गोष्टींसाठी ही रक्कम पुरेशी होती. बऱ्याचदा महिन्याच्या अखेरीस माझे किसे पूर्णपणे रिकामे असायचे. कधी कधी अर्धे जेवणही मिळत नव्हते. पण तरीही मी दररोज काम करायचो, कारण जर मी एक दिवसही घरी थांबलो तर सगळं थांबेल. एके दिवशी या पेच प्रसंगाचा सामना करताना मी माझ्या बॉसशी बोललो. मी धाडस एकवटले आणि त्यांना सांगितले की माझ्या कुटुंबात अनेक आजार आहेत आणि माझे खर्चही वाढले आहेत आणि जर तुम्ही माझा पगार थोडा वाढवू शकला तर सोपे होईल. माझे बोलणे ऐकून ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, तुझ्यात असे काय वेगळे आहे की मी तुझा पगार वाढवावा? बाकीचे सर्वजण तेच काम करतात आणि तूही तेच काम करतोस. त्याचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी अजूनही सांगितले की घरी परिस्थिती खूप वाईट आहे. पण ते म्हणू लागले, मी काय करू? मी तुमच्या घरात आजार आणला आहे का? मग तो वळला आणि निघून गेला. मी तिथेच स्तब्ध उभा राहिलो. त्या दिवसानंतर मी त्याच्याशी बोललो नाही. मी शांतपणे माझे काम करू लागलो. सकाळी काम, संध्याकाळी थकून घरी परतणे, आईचे शांत डोळे, माझ्या बायकोचा नाजूक चेहरा, हे सगळं माझ्यासोबत चालूच होतं. दिवस दुर्लक्षितपणे निघून गेले. वेळ कसा निघून जाईल याचा मला प्रश्न पडला. मी अनेकदा विचार करायचो की माझ्या आयुष्यात एवढेच आहे का? माहीत नाही पुढे नशिबात काय लिहिले आहे. माझ्यासोबत आणखी एक मुलगा वेटर म्हणून काम करत होता. त्याचे नाव मोहित होते. तो म्हणायचा की आपले संपूर्ण आयुष्य जास्त काळ गरीब राहणार नाही. एक दिवस आपण श्रीमंत होऊ. आणि मीही त्याला म्हणायचो की प्रत्येक गरीब माणूस आपले संपूर्ण आयुष्य असा विचार करून घालवतो की एक दिवस आपणही श्रीमंत होऊ. त्यांचे स्वतःचे घर असेल, त्यांची स्वतःची गाडी असेल, खूप संपत्ती आणि पैसा असेल. पण सत्य हे आहे की काहीही घडत नाही. मला वाटतं की कचऱ्याचा ढित्तोडीक आपल्या सर्वांना गिळंकृत करेल. आधी आई हे जग सोडून जाईल, नंतर माझी पत्नी आणि मग एके दिवशी माझीही पाळी येईल.
मोहित, तो खूप आशावादीपणे बोलायचा. तो म्हणायचा की देव सर्वांवर लक्ष ठेवतो, देव फक्त तुम्हाला कठोर परिश्रम करावे अशी इच्छा करतो आणि जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करून तुम्हाला जे नशिबात आहे ते मिळते. वाईट गोष्टी नेहमीच वाईटांना घडतात आणि चांगल्या गोष्टी चांगल्यांना घडतात. अन्याय लोकांना नेहमीच शिक्षा भोगावी लागते. तो मला देवाच्या शब्दांची आठवण करून द्यायचा, ज्यामुळे मला मनःशांती मिळत असे. पण मला निराशा वाटत असे. मला असे वाटायचे की कधीच काही ठीक होणार नाही. एके दिवशी आम्हाला एका कुख्यात गुन्हेगाराबद्दल कळले, ज्याच्यासाठी सरकारने किमान 50 लाख रुपयांची बक्षीस ठेवले होते. तो एक उच्चस्तरीय धोकादायक गुन्हेगार होता, जो आमच्या हॉटेल मालकाने त्याला हॉटेलमध्ये लपवून एका खास VIP खोलीत ठेवले होते. तिथे कोणालाही परवानगी नव्हती. मोहितलाही कळले आणि त्याने मला सांगितले. तो म्हणाला, चला जाऊया, आपण पोलिसांना सांगू की गुन्हेगार इथे आहे आणि 50 लाख रुपयांचे बक्षीस घेऊ. तू अर्धे पैसे घेऊ शकतो आणि उरलेले अर्धे माझे असेल. माझे आयुष्य बदलेल आणि तुमचेही. मग आपल्या सर्व समस्या सुटतील. आपण जाऊ. 25 लाख रुपये आपण आपल्या आयुष्यातील 25 वर्षही कमवू शकत नाही. जर आपण इथे काम करत राहिलो तर आपण ते एका दिवसात कमवू. मी विचारले, तुम्हाला खात्री आहे की हा तोच माणूस आहे? तो म्हणाला, हो, तो आहे. तो म्हणाला, मग आपण जवळच्या पोलीस स्टेशनला जायला हवे. म्हणून आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाण्याचा प्लॅन बनवला. आम्हाला आशा होती की सगळं ठीक होईल आणि आपल्याला 25 लाख रुपये मिळतील. मी विचार केला, सर्वप्रथम मी घर बदलेन. मी माझ्या आईला चांगल्या रुग्णालयात दाखल करेन. मी माझ्या पत्नीलाही तपासणीसाठी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. माझ्या घरात गोष्टी स्वच्छ आणि आनंददायी असतील आणि मग सगळं ठीक होईल. पण मी माझ्या बायकोला हे सगळं सांगितलं नव्हतं. मला पाहून तिने विचारलं, तू इतका आनंदी का आहेस? तुला आनंदी पाहून खूप दिवस झाले आहेत. तुमच्या हास्यामुळेच मी प्रेमात पडले होते आणि तू हसणं थांबवलंस. मी म्हणालो, आता मी हसेन आणि तूही हसशील. सगळं ठीक होईल. मी तिला आशा दिली की आपण सर्व खूप आनंदी राहू. पण जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे जेव्हा आम्ही जाऊन त्याला हे सांगितले, तेव्हा तो पोलीस हसायला लागला. सुदैवाने आम्ही त्याला आमची नावे सांगितली नव्हती, कारण जर तक्रार आमच्या बॉसपर्यंत पोहोचली असती तर आम्हाला आमची नोकरी गमवावी लागली असती. त्या पोलिसाने आम्हाला विचारले की त्या माणसाच्या डोक्यावर किती बक्षीस ठेवलं आहे. आम्ही त्याला पूर्ण 50 लाख रुपये सांगितले. आम्ही त्याला वर्तमानपत्राचा एक भागही दाखवला. तो म्हणाला, मला आधीच 50 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळाले आहेत. या देशात राहणारा माणूस इतका निर्भय आणि स्पष्ट वक्ता असू शकतो, याचे आम्हाला आश्चर्य वाटले. तो मोठ्याने घोषणा करत होता की त्याने लाच घेतली आहे, म्हणजे त्याला कशाचीही भीती नव्हती. आम्ही त्याला विचारले की त्याचा अर्थ काय आहे. त्याने उत्तर दिले, हे सरकार, त्या गुन्हेगारांवर दिले जाणारे बक्षीस खूपच कमी आहे. या गुन्हेगाराला 50 लाख रुपये बक्षीस द्यायला नको होते, त्याला किमान 50 कोटी रुपये बक्षीस द्यायला हवे होते. मग कदाचित कोणीतरी त्याला पकडून सरकार किंवा पोलिसांसमोर सादर केले असते. आम्हाला 10 दिवसात 50 लाख रुपये मिळाले. फक्त तो कुठे लपला आम्हाला सर्व काही माहीत आहे. आमचे मासिक पैसे आमच्या घरी येत असतात. त्याला अटक करून आमचे मासिक पैसे बंद करू का? तो म्हणाला, म्हणजे आपण सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला मारले पाहिजे? अरे नाही, जेव्हा सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीचे नेहमीच संरक्षण केले जाते, तेव्हा तिची अंडी खाल्ली जातात. त्याचे हे शब्द ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. शेवटी तो म्हणाला, बरं, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? तुम्ही लोक कुठे गेलात? आम्ही म्हणालो, नाही, दुसऱ्या कोणीतरी आम्हाला सांगितलं आणि त्याने आम्हाला इथे पाठवलं. पोलीस म्हणाला, बरं, मग त्याचं नाव असायलाच हवं. मला सांगा. हे ऐकून माझ्या मित्राने त्याचं नाव बदललं. त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला खोटे नाव सांगितले की तो आम्हाला पान दुकानात भेटला होता. तो म्हणाला, ठीक आहे, चला जाऊन तपासूया. आम्ही लवकर पळून जाण्यात यशस्वी झालो आणि सुदैवाने आम्ही पळून गेलो. त्याने त्याचे नाव उघड केले नव्हते. याचा अर्थ पोलीस आणि हॉटेल मालक यांच्यात संगनमत होते. आपल्या देशात हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पसरला होता. माझे मन तुटले होते.
मला आशेचा किरण दिसला होता, पण तो गेला होता. आता काही करता येणार नाही. आम्हाला फक्त पुढे जायचे होते. आम्ही तिथून परतत असताना वाटेत एक मूल भीक मागताना दिसले. त्यावेळी माझ्या खिशात फक्त 50 रुपये होते, म्हणून मी ते काढून त्याला दिले. मोहित म्हणाला, 50 रुपये? तू ते का दिलेस? तू त्याला 5 रुपये देऊ शकला असतास. मी म्हणालो, आजकाल 5 रुपयांना काय मिळते? तो म्हणाला, आपण 50 रुपयांना चहा घेऊ शकलो असतो. मी म्हणालो, बघ, तो एक लहान मुलगा होता. इतका लहान निष्पाप मुलगा. तो बिचारा भीक मागत होता. त्याची काहीतरी सक्ती असेल म्हणूनच तो असा भीक मागत होता. मोहित म्हणाला, हे बघ, हे लोक असह्य नाहीत. त्यांच्याकडे अनेक लोकांसह संपूर्ण टोळ्या आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. यार, त्यांच्या तुलनेत आपण गरीब आहोत. त्यांनी फक्त हात पसरून पैसे मागितले आहेत, पण आपण कोणासमोरही ते मागू शकत नाही. मी म्हणालो, नाही मित्रा, जो कोणी हात पसरून भीक मागतो तो नेहमीच गरीब असतो. मोहितने मला सांगितले, तुझ्या मनात खूप काही आहे. देव दयेने भरलेला आहे, पण तुमचे खिसे रिकामे आहेत. जर तुमच्या खिशात काहीतरी असते तर या दयाळूपणाची कदर झाली असती. पण आत्ता काय उपयोग? मी म्हणालो, ठीक आहे, दया असायला हवी. आज आपला समाज खूप क्रूर आहे. तो माणसाला विसरत आहे, ज्यामुळे विनाशाकडे नेत आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांच्या हृदयात आता करुणा उरलेली नाही. या विचाराने आम्हाला खूप त्रास झाला. पण नंतर आम्हाला कळले की काय घडले आहे. मी काय करू शकलो असतो? माझ्या पत्नीने मला पुन्हा विचारलेही नाही. तू म्हणालास की सगळं ठीक होईल. मग काय झालं? तिनेही मला चांगले समजून घेतले. कारण फक्त पैसाच महत्वाचा नाही. एक चांगला जोडीदार, मुले आणि आरोग्य हे सर्व महत्वाचं आहे. आणि या सर्व बाबतीत मला एक उत्तम पत्नी मिळाली. हे माझं भाग्य आहे. तिने प्रत्येक बाबतीत मला साथ दिली आणि माझी प्रत्येक अडचण समजून घेतली. तिने कधीही मला काहीही विचारले नाही. कधीही कोणतीही मागणी केली नव्हती. महिला सोन्याचे सेट, कपडे, बूट मागतात. सर्वात गरीब माणूस देखील त्याच्या पत्नीसाठी कपडे, साड्या, सूट खरेदी करतो. मला माहित नाही, मी माझ्या बायकोसाठी बऱ्याच वर्षांपासून सूट बनवलेला नाही. मी तिला महिन्याला एक चांगला चॉकलेटही विकत घेऊ शकत नाही, तरीही ती माझ्या सोबत आहे. आमच्या हॉटेलचा मालक खूप आरामदायी जीवन जगत होता. त्याची जीवनशैली वेगळीच होती. त्याच्याकडे महागड्या गाड्या होत्या, महागडे कपडे होते आणि त्याच्या चेहऱ्यावर सतत अभिमान होता. त्याची मुले चांगल्या शाळेत गेली. स्वच्छ गणवेश, नवीन बॅग, त्याच्या हातात नेहमीच एक महागडा फोन. तो त्याशिवाय जेवत नव्हता. टेबलावर व्हिडिओ बघत होते आणि त्याचे पालक अभिमानाने पाहत होते. त्याची पत्नी अनेकदा हॉटेलला येत असे आणि तिचा राग अनंत होता. ती जेव्हा जेव्हा हॉटेलमध्ये यायची तेव्हा ती संपूर्ण मेनू ऑर्डर करायची. कधी ही डिश, कधी ती. मग ती प्रत्येक पदार्थ निवडायची आणि त्यात किडे दाखवायची. ही गोष्ट नीट शिजली नव्हती, याची चव बरोबर नव्हती, हे असं नसायला हवं होतं. कमतरतांची यादी कधीही न संपणारी होती. आम्ही एकमेकांकडे बघायचो आणि कुजबुजायचो, भाऊ, या बाईला किती राग आला आहे. आम्ही गरीब होतो आणि जेवणाची प्लेट ही काळजीपूर्वक निवडली जायची. कधी उरलेले, कधी अर्धे अन्न. आणि इथे एक महिला होती जी संपूर्ण मेनू ऑर्डर करूनही शांत राहू शकत नव्हती. मालक स्वतः आरामदायी जीवन जगत होता, पण त्याने कधीही आमच्याबद्दल विचार केला नाही. त्याने आमचे घर कसे चालले आहे ते विचारले नाही किंवा आम्ही चांगले आहोत की नाही याची खात्री केली नाही. आमच्या पगारावर आम्ही उदरनिर्वाह करू शकतो का? जर आमचे कोणतेही मूल आजारी पडले तर आम्ही अनेकदा घरगुती उपचारांनी त्यांच्यावर उपचार करायचो, कारण आमच्याकडे वैद्यकीय उपचारांसाठी पैसे नव्हते. काहींना त्यांचे भाडे द्यावे लागत होते, तर काहींना चूल बंद ठेवू शकत नव्हते. अवघड होते. पण मालकासाठी आम्ही सर्व समान होतो, फक्त कार्यरत मशीन. विचित्र नोकऱ्या करून तो आपल्या हॉटेलचे नाव कमावत होता. आम्ही रात्रंदिवस मेहनत केली, पण त्यालाच प्रसिद्धी मिळाली. एके दिवशी बॉसने सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांनी सांगितले की काही दिवसात एक मोठी पार्टी होणार आहे. एका मोठ्या कंपनीने 25वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी इथे
पार्टी आयोजित केली आहे. मालकाने कडक शब्दात सांगितले की कोणतीही चूक करू नये. जो कोणी चूक करेल त्याचा पगार कापला जाईल. हे ऐकून सर्वांचे मन हेलावले. पगार कपात हा आमच्या मालकाचा आवडता मनोरंजन होता. जर तुम्ही सुट्टी घेतली तर तुमचा पगार कापला जाईल. जर आपण चूक केली तर आपला पगार कापला जात असे. जर आपण उशीर केला तर आपला पगार कापला जात असे. तो असे म्हणत असे आणि प्रत्यक्षात तो आपला पगार कापून घेत असे. आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो, कारण नोकरी गमावणे हे आमच्यासाठी मृत्यूसारखे होते. त्या व्यक्तीने एक हिशोब केला असता. एवढ्या पैशात किराणा सामान, एवढी औषधे, एवढी भाडेपट्टा आणि मुलांची फी भरायची. पगार कापला की संपूर्ण हिशोबच बिघडायचा. मग एकतर त्यांना औषध सोडून द्यावे लागायचे किंवा ते घेणे बंद करावे लागायचे. त्यांना त्यांच्या अन्नावर कपात करावी लागली. कधी कधी त्यांना इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागले. गरीब माणसाची अडचण अशी आहे की तो दिवस रात्र कष्ट करतो, तरीही त्याचे हात खिसे रिकामे राहतात. तो इतरांवर अवलंबून असतो, पण त्याचे स्वतःचे घर दुःखाने भरलेले असते. मी हे सर्व शांतपणे सहन करणाऱ्यांपैकी एक होतो, कारण माझ्याकडे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. गरिबी ही एक भयानक गोष्ट आहे. ते लिहिलेले आहे आणि फक्त तेच ते समजू शकतात. मोठ्या दुकानांजवळून जाताना आणि माझ्या कुटुंबासाठी काहीतरी घेऊन जाण्याची इच्छा करत असताना, उत्तम वस्तूकडे पाहताना, उत्तम कपडे पाहताना विचार करत असताना, जर मी माझ्या बायकोसाठी हे छान कपडे विकत घेतले असते तर ती खूप आनंदी झाली असती. मग जेव्हा ती हे कपडे घालून माझ्याकडे आली असती तेव्हा ती खूप सुंदर दिसली असती. मी तिचे खूप कौतुक केले असते किंवा कदाचित मी माझ्या आईसाठी काहीतरी छान खरेदी करू शकलो असतो. मी तिला उपचारांसाठी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जायला हवे होते आणि कदाचित ती लवकर बरी झाली असती, असे विचार माझ्या मनात सतत येत होते. मी या विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मी धार्मिक कार्यातही सहभागी होऊ लागलो. मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाऊ लागलो. पण कदाचित माझ्या मनाच्या मागच्या कोपऱ्यात मी माझ्या परिस्थितीवर नाराज होतो आणि चांगल्यांची आशा करत राहिलो. ज्या दिवशी आमच्या हॉटेलमध्ये मोठी पार्टी होती आणि संपूर्ण हॉटेलमध्ये गर्दी होती, सगळीकडे गर्दी होती. स्वयंपाकघरातील भांड्यांचा आवाज, हॉलमध्ये लोक गप्पा मारत होते, वेटर धावत होते. प्रत्येकजण कोणत्याही चुका टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता, कारण आम्हाला सर्वांना माहीत होते की जर आम्ही थोडीशी चूक केली तर मालक आम्हाला सोडणार नाही. पगार कपात हा आधीच ठरलेला निर्णय होता. त्या दिवशीचे जेवण खरोखरच चविष्ट होते. त्याचा सुगंध संपूर्ण हॉटेलमध्ये पसरला होता. आम्हाला कधी अन्न मिळाले असे नव्हते. जर उरलेलं अन्न असेल तर आम्ही ते खाऊ, या आशेने आम्ही सर्वजण आनंदी होतो. माझ्या मनातही काहीतरी चालू होते. मला वाटले की जर काही अन्न उरले असेल तर मी माझ्या पत्नी आणि आईसाठी काही घेईन, कारण घरी बहुतेकदा फक्त डाळ आणि कोरडी भाकरी असायची. तेवढ्यात माझी नजर हॉटेलच्या स्वयंपाकघराच्या दारावर पडली. स्वयंपाकघराबाहेर एक लहान मुलगा उभा होता. तो कदाचित 6-7 वर्षांचा असावा. त्याचे कपडे घाणेरडे होते आणि त्याचा चेहरा धुळीने माखलेला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत होता. तो फक्त त्याच्या अन्नाकडे पाहत होता. त्याचे डोळे ताटांवर स्थिर होते, जणू काही तो सुगंध गिळंकृत करत होता. मी बराच वेळ त्याला पाहत होतो. त्याचा भुकेलेला चेहरा, त्याचे घाबरलेले अश्रूंनी भरलेले डोळे माझ्या हृदयात बाणांसारखे घुसले होते. शेवटी मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी हळूहळू दार उघडले आणि त्याला आत बोलावले. मी त्याला बाजूला बसवले आणि तो लाजाळूपणे प्लेट्स ठेवलेल्या ठिकाणी बसला. मी एक प्लेट उचलली आणि त्यात भरपूर अन्न भरले. मी ते त्याच्या समोर ठेवले. मी प्रेमाने म्हणालो, बाळा, तू कुठून आला आहेस? तुला खरोखर भूक लागली आहे का? तुझे आई वडील कुठे आहेत? त्यांनी माझ्याकडे पाहिले पण काहीच बोलले नाहीत. तो फक्त अन्नावर झडप घालत होता, जणू काही तो अनेक दिवसांपासून उपाशी होता. त्याने प्रत्येक घास पटकन खाल्ला, जणू कोणीतरी त्याच्याकडून ते हिसकावून घेईल. मी त्याला सांगितले, चल
जेव पोटभर. थोड्या वेळाने तो उठला आणि शांतपणे निघून गेला. तो कुठे गेला हे मला माहीत नाही. कदाचित तो स्थानिक भिकारी असावा. त्याला कुठे जायचे ते कळले असावे. मी फक्त विचार केला, बरं झालं त्याचं पोट भरलं आहे. माझ्या हृदयाला एक विचित्र आरामाची भावना आली, कारण मला भूक काय असते हे माहीत होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला भूक लागते तेव्हा त्याची हालत काय होते. भूक ही अशी भावना आहे जी माणसाला तोडून टाकते. त्या क्षणी व्यक्ती काही पाहू शकत नाही. नातेसंबंध, ना आदर, ना भीती. भूक ही अशी गोष्ट आहे, जरी कोणी मृतावस्थेत पडले असले तरी भूक माणसाला वेढून टाकू शकते. आणि त्या क्षणी अन्नाचा एक घास संपूर्ण जग म्हणतो. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले. मी मनातल्या मनात गप्प बसलो. मी घाबरलो होतो. मी जे केले ते मला इतके महागात पडेल याची कल्पनाही नव्हती. मालकाने मला ऑफिसमध्ये बसवले आणि CCTV फुटेज दाखवले आणि मी आणि त्या लहान मुलाचे चित्र स्क्रीनवर स्पष्ट दिसत होते. तो जेवलेला एक मुलगा होता हे पाहून मालकाने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याचा आवाज उंचावला होता आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने विचारले, तो कोण आहे? तू ज्या मुलाला आत बोलावून जेवण दिले होते ते तुमचे कोणी नातेवाईक आहेत का? त्याने विचारले. मला न विचारता तुम्ही हे का केले? तुम्ही कोण आहात? मी शांतपणे म्हणालो, साहेब, तो मुलगा गरीब होता आणि खूप भुकेला होता. हे ऐकून माझा बॉस मोठ्याने म्हणाला, ठीक आहे, तर तूही गरीब आहेस. मग मी स्वतःचा विचार का केला नाही? तू इथला बॉस आहेस, लोकांना मदत करतोस. मी त्याला विनवणीपूर्ण स्वरात म्हणालो, सर, तो फक्त एक लहान मुलगा होता. बॉसने माझं पूर्णपणे ऐकलं नाही. तो मध्येच थांबला आणि ओरडू लागला, ठीक आहे, मग तू त्याला जे खायला दिलेस ते तुला महागात पडेल. आता फक्त 1-2 दिवसांचा पगार नाही, तर तुझ्या संपूर्ण महिन्याचा पगार कापला जाईल. तुला पुढच्या महिन्यात पगार मिळेल. मला माझा पगार मिळणार नाही हे ऐकून माझे हृदय धडधडले आणि मी थरथर कापू लागले. मी भयंकर वेदनेने ग्रासले होते. मी विनवणी करत राहिले, साहेब, कृपया असे करू नका. मी खूप गरीब माणूस आहे. त्याने माझी थट्टा केली. तो जोरात हसायला लागला. तो म्हणाला, ठीक आहे, आता तुला कळले की तू एक गरीब माणूस आहेस. पण जेव्हा तू एक महान राजा होतास आणि तुझ्या दरबारात गरिबांना जीव घालत होतास तेव्हा तुला ती बुद्धी कुठून आली होती? आता तुला समजेल की तूही एक गरीब माणूस आहेस. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी डोके टेकून शांतपणे उभा राहिलो आणि तो माझ्यावर ओरडत राहिला, मूर्ख माणसा, ती मौल्यवान भांडी जी करोडपतीला सामावून घेतात. लोक येतात आणि खातात आणि तुम्ही त्या भांड्यांचा वापर एका गरीब मुलाला खायला घालण्यासाठी केला. एक मुलगा जो रस्त्यावर भीक मागत फिरतो, असंख्य आजारांनी ग्रस्त असतो आणि रस्त्यावर झोपतो. मला आश्चर्य वाटते की तो कोणाचा मुलगा आहे. तुम्हाला माहिती आहे का की जर त्या श्रीमंत लोकांनी पाहिले असते की असे लोक या हॉटेलमध्ये जेवतात आणि नंतर आपल्यालाही त्याच भांड्यांमध्ये जेवण दिले जाते तर आपल्या हॉटेलची प्रतिष्ठा काय असते? तो ओरडला, तुम्हाला एवढी साधी गोष्ट का समजत नाही? म्हणूनच तुमच्याकडून 1 महिन्याचा पगार कापला जाईल. मग तुम्हाला समजेल. मग तुम्हाला कळेल की तुमच्या बापाचे हॉटेल नाही जिथे तुम्ही कोणालाही इथे येऊ देऊ शकता. मग शेवटी मालक म्हणाला, इथून निघून जा आणि मला आणखी त्रास देऊ नको. मालकाने माझा इतका अपमान केला की त्याने मला त्याच्या मनाचा तुकडा देण्यास कोणतीही कसर सोडली नाही. त्या शब्दाने माझ्या हृदय बाणासारखे घुसले. महिना नुकताच सुरू झाला होता. मला संपूर्ण महिना आणि नंतर पुढच्या महिन्यातही कठोर परिश्रम करावे लागले तरच मला माझा पगार मिळणार होता. पण आता मला खूप त्रास होत होता की तोपर्यंत माझ्या घराचे काय होईल? मी भाडे कुठून आणणार? रेशन कुठून आणणार? आईचे औषध कसे आणणार? मी एका कोपऱ्यात बसलो आणि रडू लागलो. माझे अश्रू थांबू शकले नाहीत. मोहित माझ्याकडे आला. त्याने मला सांत्वन दिले. जेव्हा मी त्याला या अवस्थेत पाहिले तेव्हा मी त्याला सर्व काही सांगितले. तो खूप अस्वस्थ झाला. तो म्हणाला, मित्रा, तू काय करावेस ते म्हणजे माझ्याकडून काही पैसे उधार घे. मी विचारले, मग तू तुझे घर कसे चालवशील?
हे ऐकून तो गप्प बसला. मी म्हणालो, तर मला सांगा, आपण आणखी काय करू शकतो? आम्ही दोघेही खूप काळजीत होतो. त्या क्षणी मला असे वाटले की एक गरीब माणूस जरी तो दुसऱ्याला जेवू घालतो तरी त्याला स्वतःच्या भुकेने किंमत मोजावी लागते. मोहित मला म्हणाला, तू खरोखर राजांसारखे वागतो. तुझ्या खिशात 50 रुपये असले तरी तू ते गरिबांना देतो. मुलांना पाहून तुमचे हृदय इतके का हलके होते? त्या मुलाला खायला घालण्याची काय गरज होती? तो भिकारी होता, तो बाहेर कुठेही अन्न मागू शकला असता. पण तू स्वतःच्या पोटावर लाथ मारली आहेस. आता 2 महिने तू काय करणार आहेस? मी म्हणालो, मित्रा, मला मुले खूप आवडतात. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, पण अजूनही आमचे स्वतःचे काही नाही. मला मुले नाहीत आणि म्हणूनच मला मुले आवडतात. माझ्या मैत्रिणीने म्हटले, तुम्हाला मुले का नाहीत? तुमच्या बायकोला काही त्रास आहे का? मी म्हणालो, नाही, मला माहीत नाही की ती माझी आहे. आम्ही डॉक्टरकडेही जाऊ शकत नाही. कारण मी कोणाकडून तरी ऐकले होते की जेव्हा मुले नसलेले लोक डॉक्टरकडे उपचारासाठी जातात तेव्हा उपचार खूप महाग असतात आणि आता मी उपचार घ्यावे की स्वतःचे पोट भरावे याबद्दल मी गोंधळात पडलो आहे. मी ते भरून काढू शकतो, म्हणूनच मला माहीत नाही की काय कमी आहे. फक्त आपल्याला मुले होऊ शकत नाहीत. आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत कारण आम्हाला दोघांनाही मुले हवी आहेत आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा मी एखाद्या मुलाला भीक मागताना पाहतो तेव्हा माझे हृदय वितळते. तो म्हणाला, या सर्व गोष्टी बाजूला ठेवा, पण आता जे घडले आहे ते दुरुस्त करता येणार नाही. फक्त 2 महिने जगण्याचा प्रयत्न करा, मग काय होते ते पाहू. मी घरात प्रवेश करताच माझ्या बायकोने माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले. मला आश्चर्य वाटते की या बायका कोणत्या प्रकारच्या चिटकीने आहेत. मी हे सर्व तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला. तिला काहीही न सांगता, पण कसा तरी तिला माझा चेहरा पाहूनच समजले. माझा चेहरा पाहताच तिला समजले. माझ्या चेहऱ्यावरील थकवा, माझ्या डोळ्यातील ओलावा, शांतता, हे सर्व तिच्या लक्षात आले. तिने हळुवारपणे विचारले, काय झाले? काही गडबड आहे का? आज तू थोडा वेगळा दिसतोयस. मी पटकन माझी नजर हटवली आणि म्हणालो, नाही, काही नाही. पण मी म्हणालो, नाही, ते काही नाहीये. पण ती थांबली नाही. ती येऊन माझ्या शेजारी बसली आणि पुन्हा म्हणाली, नाही हेमंत, काहीतरी गडबड आहे. मी तुला खूप चांगले ओळखते, तू अजिबात तसा नाहीस. तिचे शब्द ऐकून माझे हृदय पिळवटून गेले. पण नंतर मी कसा तरी थोडं धाडस केलं आणि स्वतःला सावरले, कारण मला तिच्या त्रासात भर घालायची नव्हती. ती आधीच खूप कमकुवत आणि आजारी होती. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो, नाही, मी खरं सांगत आहे. हो, काही नाहीये. मी आज खूप थकलो आहे. मोठी पार्टी असल्याने मला खूप काम होते, त्यामुळे मी 2-3 दिवस थकून जाईन. पण माझं ऐकूनही ती शांत झाली नाही. तिच्या डोळ्यात काळजी होती, पण तिने आणखी काही प्रश्न विचारले नाहीत. ती फक्त म्हणाली, ठीक आहे, जेवण करा आणि मग आराम करा. मी पलंगावर झोपलो, पण झोप मला लागली नव्हती. माझ्या बॉसचे तेच शब्द माझ्या मनात घुमत राहिले. पगार कापण्याचा विचार, औषधोपचार, घर भाडे. मी छताकडे पाहत राहिलो. मी तिला खोटे का बोललो याचा विचार करत होतो, पण कदाचित हे खोटे बोलणे आवश्यक होते, कारण मला माहीत होते की माझ्या पत्नीने माझ्या मजबुरींचा भार आधीच उचलला आहे. मी तसं केलं कारण मला माहीत होतं की माझ्या पत्नीवर माझ्या गरजांचा मोठा भार आहे. मग ती आली आणि माझ्या शेजारी बसली आणि माझ्याकडे असं पाहत राहिली जणू तिला सगळं माहीत आहे. दुसऱ्या दिवशी मी हॉटेलमध्ये कामावर परतलो, पण काम खूपच कठीण वाटत होते. माझे हात काम करत असताना थरथरत होते, पण माझे हृदय स्थिर नव्हते. मी सतत विचार करत होतो. मी खूप मेहनत करत होतो, पण माझे कष्ट निष्फळ ठरतील. मला माहीत होते की या महिन्यात मी एक पैसाही कमवू शकणार नाही. हा विचार मला अस्वस्थ करू लागला. मी प्लेट्स उचलल्या आणि टेबल साफ केले, पण माझे मन दुसरीकडेच अडकलेले दिसत होते. त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता की मी घर कसे चालवू, माझ्या सर्व गरजा कशा पूर्ण करू.
अचानक बाहेर गोंधळ उडाला. हॉटेलच्या बाहेर अनेक पोलिसांच्या गाड्या उभ्या असल्याचे मला दिसले. त्या 1-2 नव्हे तर अनेक होत्या. सगळेच वेटर, स्वयंपाकघरातील कर्मचारी, व्यवस्थापक घाबरले. आम्ही ज्या पोलिसांकडे गेलो होतो ते हे नव्हते. ते काहीतरी वेगळेच वाटत होते. या वाहनांमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांची गाडी होती. हे ऐकताच संपूर्ण हॉटेल शांत झाले. मालक घाबरला. त्याचा चेहरा फिकट पडला. त्याने ताबडतोब एक खास खोलीची ऑर्डर दिली. डीएमला त्या खास खोलीत बसवले आणि चहाची ऑर्डर देण्यात आली. मालक हात जोडून उभा राहिला आणि मोठ्या आदराने विचारले, तुम्ही इथे कसे? आमच्या गरिबाच्या हॉटेलमध्ये. काही अडचण आली का? डीएम शांतपणे म्हणाले, तुमच्या हॉटेलमध्ये एक माणूस काम करतो. त्याचे नाव हेमंत आहे. त्याला फोन करा. आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे. मी हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो माझे नाव घेत होता. हे ऐकताच मालकाच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. तो लगेच म्हणाला, साहेब, हा तसा माणूस नाहीये. त्याने काहीतरी चोरी केली असेल म्हणूनच तुम्ही त्याला अटक करायला आला आहात. मालकाने कडक शब्दात म्हटले, तुम्ही त्याला अजिबात सोडू नका. जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत असलेल्या एका पोलिसाने सांगितले. आधी त्याला फोन करा, मग तुम्हाला कळेल की तो सोडला जाईल की नाही. काय करणार? जेव्हा मला फोन केला गेला तेव्हा माझे हृदय धडधडू लागले. माझे हात थरथर कापू लागले. मी लगेच मोहितकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणालो, त्यांना आम्ही पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीबद्दल कळले का? मोहित तोही घाबरला. त्याचा चेहरा फिकट पडला आणि तो बोलू शकला नाही. मी हळूहळू खोलीकडे चालत गेलो. प्रत्येक पाऊल माझ्यासाठी अधिकाधिक कठीण होत गेले. मी खोलीत प्रवेश करताच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांची नजर थेट माझ्या डोळ्यांवर पडली. सर, मी म्हणालो. तो जणू काही आज मी अडचणीत असल्यासारखा बसला होता आणि यामुळे त्याला एक विचित्र आनंद मिळत होता. मी तिथे शांतपणे उभा राहिलो. माझे हृदय भीतीने आणि तीव्र तणावाने भरलेले होते. मला आश्चर्य वाटले की पुढे माझे काय होणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्याकडे बारकाईने पाहिले. मग हळुवारपणे म्हणाले, आपल्याला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. त्याने विचारले, तुमचे नाव काय आहे? तुम्ही कुठे राहता? मी थरथरत्या आवाजात त्याला माझे नाव आणि पत्ता सांगू लागलो. पण माझे हृदय धडधडत होते. भीतीने माझा घसा कोरडा पडला होता आणि शब्द गुदमरत होते. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हे जाणवले. ते हळुवारपणे म्हणाले, घाबरू नकोस, इकडे ये. माझ्या समोर बस. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. माझे हात एकमेकांशी जोडलेले होते. आम्ही एकत्र होतो. माझ्या कपाळावरून घाम येत होता. मी धाडस करून म्हणालो, हो साहेब, काय झाले ते सांगा. तो सरळ म्हणाला, तू काल एका मुलाला खायला दिलेस ना? हे ऐकून माझे हृदय धडधडले. संभाषण अचानक संपले. तळात माझ्या बॉसने मध्येच अडवले आणि लगेच म्हणाले, हो हो सर, माझ्याकडे याचे फुटेजही आहे. डीएमने डोके वर करून म्हटले, ठीक आहे, तुमच्याकडे फुटेज आहे, कृपया ते मला दाखवा. त्यानंतर ते फुटेज स्क्रीनवर प्ले झाले. स्क्रीनवर मूल, प्लेट आणि अन्न स्पष्ट दिसत होते. मालक थट्टा करत म्हणाला, बघा साहेब, तो असाच काम करतो. तो रस्त्यावरून मुलांना पकडून खायला घालत फिरतो. मग तो तिरस्काराने म्हणाला, मला माहीत नाही की ही कसली बेकायदेशीर मुले आहेत. हे ऐकताच डीएमच्या चेहऱ्यावर राग पसरला. त्याचे डोळे कडक झाले आणि त्याचा आवाज आज्ञा देणारा बनला. तो म्हणाला, हे बेकायदेशीर मूल नाही. खोलीत पूर्ण शांतता पसरली. तो स्पष्टपणे म्हणाला, हा आमदाराचा मुलगा आहे, जो काल हरवला होता. हे ऐकून माझ्या बॉसचा चेहरा फिका पडला आणि मला माझ्या कानांवर विश्वासच बसेना. यानंतर डीएम बोलत राहिले. तो म्हणाला, आम्ही या मुलाचा शोध संपूर्ण शहरात घेत आहोत. आमदारांनी त्याच्या मुलाला शोधण्यासाठी संपूर्ण शहराला कामाला लावले होते. खरं तर हे मूल मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ते बोलू शकत नाही आणि तो स्वतःलाही पाहू शकत नाही. तो कुठे आहे किंवा काय चाललंय हे मला माहीत नाही. त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला की या माणसामुळे, या चांगल्या माणसामुळे मुलाला पोटभर जेवायला मिळालेच नाही, तर आम्हाला ते परत मिळाले. तो म्हणाला, तो मुलगा हॉटेलमधून निघून गेला आणि आम्हाला तो सापडला.
खोलीतील सर्वांनाच धक्का बसला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की आमदारांनी ठरवले आहे की या माणसाला केवळ बक्षीसच मिळणार नाही तर पूर्ण सन्मानाने सन्मानित केले जाईल. तो म्हणाला, म्हणूनच आम्ही ते घ्यायला आलो आहोत आणि ते आमच्यासोबत घेऊन जात आहोत. मग तो मालकाकडे वळला आणि कठोरपणे म्हणाला, तुमच्याबद्दल आम्हालाही काही गोष्टी आढळल्या आहेत. तो म्हणाला की कारवाई केली जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या माणसाला इथून हटवले जाणार नाही. हे ऐकून मालकाचा घसा कोरडा पडला, त्याचा चेहरा फिक्का पडला. तो आश्चर्यचकित झाला की मुलाला मी ज्या माणसाला जीव घातले तो आमदाराचा मुलगा होता. तो हॉटेलमध्ये कोणाला ठेवत होता आणि कोणत्या गुन्हेगाराला तो संरक्षण देत होता हे पोलिसांना माहीत होते. याचा अर्थ तो अडचणीत होता हे स्पष्ट होते. हॉटेल सील ही केले जाऊ शकते हे लक्षात येताच त्याला श्वास रोखला गेला. तो त्याच्या खुर्चीवर सरळ बसूही शकत नव्हता. जिल्हा दंडाधिकारी उभे राहिले आणि मला म्हणाले, माझ्यासोबत चल. मी शांतपणे उठलो आणि त्यांच्यासोबत बाहेर आलो. मी पोलिसांच्या गाडीत चढलो. तिथून गाड्या निघाल्या आणि मला आमदारांच्या घराकडे घेऊन जाऊ लागल्या. मला एक विचित्र शांतता आणि आश्चर्य वाटले. मोहितने दुरून माझ्याकडे पाहिले आणि हात हलवत म्हणाला, तुझे नशीब संपले आहे मित्रा. मला आश्चर्य वाटले की मला तिथे काय बक्षीस मिळणार आहे. मग ते मला आमदारांच्या घरी घेऊन गेले. ते काही सामान्य घर नव्हते. दारावरूनच मला कळले की ते फक्त सरकारी मंत्री नव्हते तर एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती होते. ते सरकारी क्वार्टरमध्ये राहत नव्हते तर त्यांच्या स्वतःच्या हवेलीसारख्या बंगल्यात राहत होते, ज्याला उंच गेट होते. तिथे हिरवळ होती, सर्वत्र हिरवळ आणि एक विचित्र शांतता होती. मला पाहताच ते उभे राहिले आणि जणू काही मी त्यांचा जुना खास नातेवाईक आहे असे माझे स्वागत केले. त्यांनी माझा हात हातात घेतला, माझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि वारंवार आभार मानले. दरम्यान तो मुलगाही दिसला ज्याला मी हॉटेलमध्ये जीव घातले होते. मला पाहताच तो अचानक हसला, टाळ्या वाजवत माझ्याकडे धावत आला. त्याची आईही तिथे होती. तिचे डोळे ओले होते पण तिचा चेहरा शांत होता. मुलगा एका बाजूला बसला आणि त्याच्या खेळण्यांशी खेळू लागला. त्यांनी सांगितले की तो मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी आहे, म्हणून तो अनेकदा न सांगताच फिरत असे, कारण त्याला बोलता येत नाही. त्यांनी सांगितले की तो सकाळी लवकर घरातून गायब झाला होता. आम्ही संपूर्ण शहर पालथे घातले त्याला शोधण्यासाठी. आमच्यासाठी 24 तास 24 वर्षांसारखे वाटले. ते म्हणाले की जेव्हा पालक त्यांचे मूल गमावतात तेव्हा ते जगू किंवा मरू शकत नाहीत. ते गर्दीत सामील होऊ शकतात पण ते फक्त मध्येच कुठेतरी वेळ घालवतात. मग त्यांनी मला विचारले की मी या मुलाला का मदत केली. मी त्यांना खरे सांगितले की मला मुले खूप आवडतात आणि माझं स्वतःचं कोणी नाही. मग आमच्या संभाषणादरम्यान मी हे देखील सांगितले. त्यांनी मला विचारले की मला मुले का झाली नाहीत आणि काही समस्या आहे का. मी म्हणालो, मला माहीत नाही. आमच्याकडे पैसे नसल्याने मी कधीही उपचार घेतले नाहीत. मग त्यांनी मला विचारले मी कुठे राहतो. मी त्यांना सर्व काही सांगितले. घरची परिस्थिती, माझ्या आईचा आजार, माझ्या बायकोची कमजोरी आणि तो कचऱ्याचा ढीग. हे सर्व ऐकून ते गप्प बसले. मग ते म्हणाले, तुम्ही अशा ठिकाणी राहू नका, नाहीतर तुम्ही कधीच बरे होणार नाही. मी म्हणालो, मी काय करू शकतो साहेब, आम्ही गरीब लोक आहोत. मग मी त्यांना असेही सांगितले की हॉटेल मालकाने याच कारणासाठी 2 महिन्यांचा पगार कापला होता आणि आता मी खूप अडचणीत आहे. तो म्हणाला, त्या मालकाची काळजी करू नकोस, त्याचे कृत्य जिल्हा दंडाधिकाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. मी त्याला सांगितले. आम्ही पोलिसांकडे तक्रार घेऊन गेलो होतो पण त्यांनी सांगितले की त्यांना लाच देण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लगेच विचारले, कोणता पोलीस अधिकारी. मी त्याला नाव सांगितले. तो म्हणाला, आता तोही अडचणीत आहे, म्हणून काळजी करू नकोस. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, मला तुझ्यासाठी असे काहीतरी करायचे आहे जे तुझे जीवन सुधारेल आणि तुझ्या कुटुंबाला फायदा होईल. तो पुढे म्हणाला, माझा एक मित्र आहे ज्याच्याकडे एक मोठे हॉटेल आहे. मी तुला तिथे व्यवस्थापकाचे पद देऊ शकतो. मी तुला नोकरी मिळवून देईन, वेटरची नोकरी नाही. मी म्हणालो,
तू खरोखर मॅनेजर होशील का? तो म्हणाला. मला सांग, तू किती शिक्षित आहेस? मी म्हणालो, मी पदवीधर झालो आहे आणि मला इंग्रजी बोलता येते. तो हसला. मग काय, मला ते हवे आहे. मग त्याने आणखी एक गोष्ट सांगितली ज्यामुळे माझ्या पाठीचा कणा थरथर कापू लागला. ते म्हणाले, आजपासून तू आमच्या घरात राहणार आहेस. लॉनच्या एका बाजूला एक NFC आहे, ज्यामध्ये 3 खोल्या, एक स्वयंपाकघर, एक बाथरूम आणि स्वतंत्र वीज आणि पाणी पुरवठा आहे. तेथील व्यवस्था व्यवस्थित आहे. ते म्हणाले, इथेच थांबा. आमच्यासाठी कोणतेही काम करण्याची गरज नाही. फक्त तुमचे आयुष्य शांतपणाने जगा. मी तिथे बसलो आणि रडू लागलो. माझे अश्रू थांबत नव्हते. मी त्यांचे वारंवार आभार मानले. ते म्हणाले, माझे आभार मानण्याची गरज नाही, कारण हा तुमचा अधिकार आहे. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या आई आणि पत्नी सोबत राहायला गेलो. आमच्यासाठी ते घर एक स्वप्न होते, एक स्वप्न जे आम्ही कधीच कल्पनाही केली नव्हती. माझ्या आईने सुटकेचा निश्वास सोडला आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यात वर्षानुवर्षाची शांती आली. मी मोहितला सर्व काही सांगितले आणि तो खूप आनंदी झाला. मी मोहितची शिफारस केली आणि त्याला एका चांगल्या हॉटेलमध्ये नोकरी मिळवून दिली. तो म्हणाला, काही हरकत नाही. त्या दिवशी मला पहिल्यांदाच जाणवलं की जर एखाद्या व्यक्तीचे हेतू शुद्ध असतील तर काळ्या रात्रीनंतर एक उज्ज्वल पहाट नक्कीच येते. त्यानंतर या प्रवासाच्या संकटानंतर आमचे जीवन खरोखरच चांगले वाटले. वर्षानुवर्ष श्वास घेण्यासाठी ताजी हवा मिळाल्यासारखे वाटले. माझ्या आईचे मानसिकदृष्ट्या उपचार सुरू झाले. चांगली औषधे, स्वच्छ वातावरण, वेळेवर जेवण आणि या सर्वांमुळे काही आठवड्यातच तिची प्रकृती बदलू लागली. पूर्वी अंथरुणावर खिळून राहणारी ती आता स्वतःहून उठून बसू लागली. तिच्या चेहऱ्यावरील सूज कमी झाली, वेदनाही कमी होत होत्या आणि मला पुन्हा आयुष्य दिसू लागले. माझ्या पत्नीलाही खूप बरे वाटू लागले. पूर्वी सतत ताप आणि वेदना होत राहणाऱ्या तिला आता हलके वाटू लागले. तिच्या चेहऱ्यावर ते हास्य परत आले. मी अशा ठिकाणी गेलो होतो जे मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिले नव्हते, कारण तीच खरी समस्या होती. घाण, दुर्गंधी, माशा आणि आजारी वातावरण. एकदा मी स्वच्छ वातावरणात गेलो की आमचे स्वरूप पूर्णपणे बदलले. श्वास घेणे सोपे झाले. मी रात्री शांत झोपू लागलो आणि माझ्या मनावरचा भार हलका झाला. आम्ही आता जिथे राहत होतो ती जागा सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने भरलेली असायची आणि हवा ताजी असायची. तिथे कचरा नव्हता, गटारांचे वादळ नव्हते. मी अनेकदा विचार करत असे, अर्ध्या माणसाचे दुःख फक्त त्यांच्या आजूबाजूचा परिसर बदलून निघून जाते. आमदाराच्या मुलाचे नाव वीर होते. तेच बाळ मी हॉटेलमध्ये जेवायला दिले होते. मी त्याच्यासोबत खेळायचो, कधी लॉनवर क्रिकेट खेळायचो, कधी खेळण्यांसोबत. मला पाहताच तो उड्या मारायचा, टाळ्या वाजवायचा आणि माझ्याकडे धावायचा. तो माझा सर्वात चांगला मित्र बनला होता. मी त्याची खूप काळजी घ्यायचो, त्याला गोष्टी सांगायचो, हसायचो आणि त्याच्यासोबत खेळायचो. तो बोलू शकत नव्हता, पण त्याचे डोळे मला सगळं सांगायचे. त्याची आई खूप चांगली होती. ती माझ्या पत्नीशी खूप चांगली वागायची आणि त्यांचे नाते मोठ्या बहिणीसारखे झाले. त्या दोघी एकमेकांची काळजी घ्यायच्या. कधी ते एकत्र बसून बोलत असत. घरी कधी पार्टी झाली तर माझी पत्नी त्यांना स्वयंपाक करायला मदत करायची, कारण इतके नोकर असूनही आमदाराच्या पत्नीला स्वतः काहीतरी बनवायला खूप आवडायचे. ती आम्हाला कधीही स्वयंपाक करायला द्यायची नाही. त्यांनी आम्हाला कधीही असे वाटू दिले नाही की आम्ही पाहुणे आहोत, नोकर आहोत किंवा त्यांच्या दयेवर आहोत. एके दिवशी त्यांनी आम्हाला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या वंध्यत्वाबद्दल, आमच्या कमकुवतपणाबद्दल आणि आमच्या मागील आजारांबद्दल आम्हाला जे काही सांगायचे होते ते आम्ही त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, समस्या खूपच किरकोळ आहे. 3 महिने औषध घ्या आणि देवाच्या कृपेने तुम्हाला नक्कीच मूल होईल. आणि या काळात तुम्ही दोघांनाही एकमेकांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. वर्षानुवर्ष माझ्या मनात आशा निर्माण झाली. आम्ही पुन्हा आमची औषधे व्यवस्थित घेतली, कडक आहार पाळला आणि धीर धरला. 3 महिने गेले आणि मग तो दिवस आला जेव्हा आमच्या कष्टाचे फळ मिळाले. त्या दिवशी आमचे आयुष्य बदलले.
माझ्या पत्नीने लाजून मला सांगितले की तिला बाळ होणार आहे. मी लगेच देवासमोर नतमस्तक झालो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या पत्नीचे पोट हळूहळू वाढू लागले होते. तेव्हा वीरने मला हातवारे करून विचारले की बाळ होणार आहे का? मी त्याला सांगितले हो, तो तुझा लहान भाऊ आहे. हे ऐकून तो हसायला लागला आणि टाळ्या वाजवू लागला. तिथे आमचे आयुष्य आनंदाने भरले होते. आम्हाला सोडून गेलेले सर्व दुःख आणि जखमा भरू लागल्या होत्या. मी माझ्या आईला हसताना पाहिली. माझ्या पत्नीचा चेहरा आता चमकत होता आणि मी दररोज माझ्या मनात देवाला प्रार्थना करत असे. आता मला मोहितचा मुद्दा समजला. तो म्हणाला होता की एक दिवस सगळं ठीक होईल. आपण फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कधीही निराश झालं नाही पाहिजे. मी माझ्या आयुष्यातून शिकलो की चांगुलपणा कधीही अपयशी ठरत नाही, कधीही वाया जात नाही. जरी ते फक्त जेवणाचे प्लेट असले तरी देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बक्षीस देतो. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, देव आपल्याला त्याचे फळ कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच देतो. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा माझे मन म्हणते की जर मी त्या दिवशी त्या मुलांना जीव घातले नसते तर कदाचित माझे आयुष्य पूर्वीसारखेच असते, जिथे निराशा आजार आणि पूर्वी निराशा अंधार होता. पण आता आपल्या जीवनात प्रकाश, शांती आणि आशा होती. आणि हीच खरी संपत्ती आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीला असे वाटते की देव त्याला पाहतही नाही, त्याचे नशीब फक्त त्याच्यासाठी आहे. हे सर्व एकत्र घडत आहे आणि तोच ते सर्व सहन करतो. पण देव सर्व काही पाहतो. आपल्यावर अन्याय झाला आहे, मन दुखावले गेले आहे, कारण ते काहीही बोलत नाहीत, तरीही एक ना एक दिवस आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपण कधीही कोणालाही कमी लेखू नये आणि आपल्या मानवतेचा आदर करू नये. हे पूर्ण प्रामाणिकपणे केले पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याला मदत करण्याची संधी मिळते तेव्हा तुम्ही ती संधी हातून जाऊ देऊ नये, कारण कोणाला माहीत आहे तुमची दयाळूपणा तुमचे आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.